भाजप आमदार सुरेश धस यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद। सुरेश धस कोणता खुलासा करणार याकडे राज्याचं लक्ष। खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ। वाल्मिक कराडचं पवनचक्कीच्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालं होतं। अटकेतील आरोपी विष्णू चाटेची चौकशी दरम्यान मोठी कबुली। अटकेतल्या वाल्मिक कराडला भेटण्यासाठी अनोखी शक्कल। सीआयडीच्या नावानं माजी सरपंच घुसला बीड पोलीस ठाण्यात। साताऱ्यातल्या कार्यक्रमातनं भुजबळांची फडणवीसांवर स्तुती सुमनं। फडणवीस क्रांतिज्योती सावित्रीबाईंचं काम पुढे नेत असल्याचं भुजबळांचं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीस आणि भुजबळांचा एकाच गाडीतून प्रवास। साताऱ्यातल्या नायगावात दोन्ही नेते कार्यक्रमात एकत्र। छत्रपती संभाजीनगरमधल्या क्रीडा विभागातील 21 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात आता आरोपीच्या मामालाही अटक। आरोपीला परदेशात पळून जाण्यास मदत करत असल्यानं ठोकल्या बेड्या। ठाण्याच्या मुंब्रा परिसरात धक्कादायक घटना। गैर मराठी जमावाच्या कृत्यानं मराठी जनांना संताप। मराठी तरुणाला हिंदीत माफी मागायला लावत दिली धमकी। आणि मुंबई आणि दिल्लीमध्ये कबुतरांच्या संख्येमुळे नागरिकांच्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ। कबुतरांच्या विष्ठेमुळे दमा आणि इतर श्वसनाचे होतायत गंभीर आजार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।